आणि एकीकडे महादेव मुंडे हे प्रकरण नव्यानं चर्चेत येत असताना दुसरीकडे खंडणी प्रकरणात पोलिसांच्या अति मोठा पुरावा लागलाय। आवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्या दिवशीचं फुटेज तपास यंत्रणांना प्राप्त झालंय। त्यामुळे वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींच्या गँगवर शिक्कामोर्तब होत आहे। या सीसीटीव्ही फुटेजमुळे पुन्हा एकदा खंडणी आणि संतोष देशमुखांच्या हत्येचा मुद्दा चर्चेत आला। कारण या फुटेजमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घोले, कृष्णा आंधळे आणि निलंबित PSI राजेश पाटील स्पष्टपणे दिसतोय। राजेश पाटील वगळता हे सगळे जण संतोष देशमुख हत्ये प्रकरणातले आरोपी आहेत। विष्णू चाटेच्या कार्यालयात 29 नोव्हेंबर 2024 रोजी ही सगळी गँग प्रवेश करताना दिसतेय। खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला 2 कोटीची खंडणी मागितल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे तपासात हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरू शकतो। सकाळी 11 वाजताचा हा व्हिडिओ आहे, तर त्याच दिवशी दुपारनंतर आवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याचा संशय आहे। आणि याच खंडणी प्रकरणात संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा आरोप करत कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। ज्यावेळेस कट शिजत होती ते फुटेजच बाहेर आले, ही खूप चांगली गोष्ट झाली। आता मात्र कोणाला सोडता येणार नाही। असं अर्ज करत होते, एवढा खून पाचवायसाठी अर्ज करत होते। मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, एकाची जामीन होता कामा नये। जर जामीन झाली ना खंडणी किंवा खुनातल्या आरोपीची, देशमुख कुटुंबाला त्या जीवाला धोकाही मर्डर करू शकते। त्यांना सुटू देऊ नका। वाल्मिक कराड 29 नोव्हेंबरला केजमध्ये होता, हे या सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट होत आहे। तर खंडणी आणि हत्या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं एक नजर टाकूया। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली, त्याच दिवशी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरला जयराम चाटे, महेश केदारला अटक करण्यात आली। 11 डिसेंबरला क्राईम ब्रँचनं प्रतीक घुलेला अटक केली। 11 डिसेंबरला वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 18 डिसेंबरला आरोपी विष्णू चाटेला अटक करण्यात आली। तर 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडनं शरणागती पत्करली। 3 जानेवारीला डॉक्टर संभाजी वायबसे आणि सिद्धार्थ सुनवणेला ताब्यात घेण्यात आलं। 4 जानेवारीला सुधीर सांगळे, सुदर्शन घुलेला पुण्यातून अटक करण्यात आली। तर 14 जानेवारी रोजी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला। या सगळ्या प्रकरणात कुणाचाही मुलाहिजा केला जाणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलंय। पाथर्डीपासून मारत पुन्हा आलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला। त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे। त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणीचा तपास वेगानं सुरू आहे। त्यात हाती आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळे आरोपी एकत्रितपणे दिसतायत। परिणामी हे सीसीटीव्ही फुटेज मोठा पुरावा ठरू शकतं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।